आपल्यासोबत मंत्री परेश गोगावले आहेत. सर, एकत्रित काय सांगाल? मराठा आरक्षणाचा आता जी आर निघालेला आहे, ओबीसी देखील आरक्षण मागतायत. आज बारामतीमध्ये ओबीसी मोर्चा आहे, त्याकडे आपण कसं पाहतो? ओबीसी आरक्षण मागतात म्हणजे मुळात आरक्षण आहे त्यांना. त्यांचं म्हणणं आहे की आमच्यातलं आरक्षण कमी करून मराठ्यांना देऊ नये ही त्यांची मागणी आहे. आमचंही तेच म्हणणं आहे की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आमचं आरक्षण आम्हाला मिळावं ही जी काय मागणी आहे ह्याच्यामध्ये दुसरं काही चुकीचं होणार नाही याची सरकार म्हणून आम्ही काळजी घेतो. आमचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही सगळे मंडळी असतात की दुसऱ्याच्याला धक्का लावून इतर याला कुठं अडचण नको, परंतु आमच्यावरती पण अन्याय नको ही जी काय भावना आहे मराठ्यांच्या पोटी, तर आम्ही मराठी आणि ओबीसी हे आम्ही वेगळे कधी मानत नाही आहे. आत्ता जे काय वातावरण तयार झालेलं आहे ते पण आम्ही हळूहळू शांत करतोय. आमच्यात कुठे दुजाभा होता कामा नये आणि तुमच्या ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. एकनाथ शिंदे असं म्हणाले, आता जरी आपण गॅझेट काढलं असतं त्याच्यामध्ये देखील फुलफिल काही जे अटी शर्ती ते करण्यात आली पाहिजे, दुसरं देखील गॅझेट निघणार आहे का? प्रश्न असा आहे, कुठल्याही गोष्टीला अभ्यास करून केलेलं चांगलं असतं. नाहीतर कोणी जर उठला सुटला कोर्टात गेलं आणि मग ते कोर्टामधनं जर टिकलं नाही मग परत आणखी चर्चा त्याच्यावरती हे नको. म्हणून जरा काही गोष्टी अशा असतात ज्या सबुरीने केल्या का त्या चांगल्या होतात आणि त्यासाठी जे काही 1-2 महिन्याचं टायमिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं होईल. म्हणजे आता नवीन ओबीसी समिती पण स्थापन केलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना तो न्याय सारखा मिळेल, कोणावरती अन्याय केला जातो. आपण म्हणाला होता की मराठा आरक्षणाचा मुद्दा पहिले निस्तारू द्या, त्यानंतर पालकमंत्रीच्या पदाकडे येऊ. आता तो निस्तारलेला, तर पालकमंत्री पदाकडे आपण कसं पाहतो? तुम्हाला तेच सगळे दिवायचं आहे, काळजी करू नका. गणपती उद्या जात आहेत, विसर्जन होतं, मग आम्ही बघू काय करायचं ते. सगळ्या गणेश भक्तांनी, माझ्या सगळ्या मतदार बांधवांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या गणरायानं साकडं घातलेलं आहे. आज तर रुग्णवाहिकेचं आपण उद्घाटन केलेलं आहे. या रुग्णवाहिका या मतदारसंघासाठी किती फायदेशीर ठरू शकतात? निलेश सांबरे म्हणून आमचे जे काय उपनेते आहेत आणि जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून रत्नागिरीपासून पोलादपूर आणि आता माणगाव ह्या रुग्णवाहिका देत आहेत. सीबीसीचं शिक्षण मोफत देण्याची त्यांची मानसिकता आहे. गरिबांना आरोग्य परवडत नाही आहे आजारी पडल्यावर, त्याच्यावरती त्यांची व्यवस्था करण्याची मानसिकता आहे. आणि त्यानंतर इथं वाचनालयाची एक केलेलं आहे, कॉम्प्युटर तिथं उघडलेले आहेत की ह्या वाचनालयाच्या माध्यमातून काही IPS, IAS, FPSचे अधिकारी जे काय तयार करायचे आहेत त्यांची मानसिकता, त्याला लागणार तोपर्यंत सहकार्य आम्ही सगळे मंडळी करणार आहोत. आणि एक त्यांची भावना चांगली आहे की बाबा हे गोरगरिबांची सेवा ही ईश्वर सेवा मानून त्यांनी ज्या काय अँब्युलन्स देण्याचं सुरू केलेलं आहे त्या अँब्युलन्सचा उपयोग जास्तीत जास्त अत्यंत गरीबात गरीब माणसाला केला जाईल. कारण त्या बिचाऱ्यांकडं रिक्षाने जायला पण दवाखान्यात पैसे नसतात. अशानं आम्ही वेगळ्या प्रकारचे अँब्युलन्सची व्यवस्था करतोय. बाकी 108च्या अँब्युलन्स आहे, त्या जेव्हा उपलब्ध नसतील त्यावेळेला आम्ही हे घेतलेले आम्हाला अँब्युलन्स आहे त्याचा उपयोग करणार आहोत. धन्यवाद. हे होते मंत्री परेश गोगावले. राजभाषा पॉईंट ठेवलेलं मराठी नाही का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.